रस्त्यावरचे दिवे लुकलुकणारे तारे मनात साठवतोय हे क्षण सारे. हा आपला सिनेमा रील लाईफ वाला, प्रत्येक फ्रेम खास आजचा सोहळा. बनवूया एक आठवण सोनेरी किनारा. हा आपला सिनेमा, हा आपला सिनेमा. आणि कुरकुरीत होतात, खायला अगदी मस्त. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू ती त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना. तर आज सोमवार आहे आणि सोमवारी नागपंचमी आहे. तर नागपंचमीच्या सगळ्यात आधी तर तुम्हाला मनापासून शुभेच्छा. माझ्या फॅमिलीकडून, माझ्याकडून, सगळ्यांच्याकडून तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा जो मी शूट करते ते रविवारी आदल्या दिवशी करते. त्यामुळे आमच्याकडे कसं असतं की ज्या वेळेला नागपंचमी असते ना त्याच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास पकडला जातो. आता बऱ्याच ठिकाणी असं आहे की ज्या दिवशी नागपंचमी आहे त्याच दिवशी भावाचा उपवास पकडला जातो, पण आमच्याकडे तसं नाही आहे. आदल्या दिवशी पकडतात. बऱ्यापैकी जास्तीत जास्त महिला आदल्या दिवशीच पकडतात. तर त्यामुळे ना काय झालं, ह्यावेळी सोमवार येतोय आपल्या नागपंचमी दिवशी, आणि नागपंचमी आणि सोमवार हे दोन्ही एकत्र आल्यामुळे तर दुग्ध शर्करा योग आहेच. पण त्या दिवशी धपाटे वगैरे काही चालत नाही. आणि धपाटे नागपंचमीला आपण स्पेशली बनवतो, त्यामुळे आदल्या दिवशी मी हे बनवते. आणि त्यामुळे काय झालंय, रविवारी हाता मी शूट करते ते रविवारी करते. त्यामुळे तुम्हाला मी आता धपाट्याची रेसिपी दाखवणार आहे. आणि सोमवारी तुम्हाला हे सगळं ब्लॉग येईल, त्यामुळे तुम्हाला सोमवारी तो बघायला मिळेल. आणि ह्या वेळेस कसं आहे की तव्यावरती वगैरे लाह्या वगैरे भाजायच्या नाहीत. असं तव्यावरती लाह्या वगैरे भाजण्याऐवजी तुम्ही कढईमध्ये पण भाजू शकता. लोखंडी कढई आहेत त्याच्यामध्ये पण चांगल्या म्हणजे लाह्या निघतात. त्यामुळे असं नाही की तव्यातच भाजतोय आम्ही, तव्यावर आता काय करायचं, तव्यात नाहीये. तर आता तर मला ऐकायला मिळाले की तव्यावरती वगैरे काय शेकायचं नाहीये. त्यामुळे उद्या फक्त उकडीचेच पदार्थ आपल्याला बनवायचे. तळलेले पदार्थ पण चालतात. आता तळलेले धपाटे देखील बनवतात, पण ज्यांचा उपवास नाही ते करू शकतात. त्यामुळे उद्या तर सर्रास सगळ्यांचा पहिला सोमवार असल्यामुळे सर्रास सगळ्यांचा उपवास असणार आहे. त्यामुळे उद्या तरी काही धपाटे वगैरे चालणार नाहीत. त्यामुळे आदल्या दिवशी धपाटे एन्जॉय करायचे. तर चला तर मग धपाट्याची रेसिपी पाहूया आपण काय काय करायचं आहे. सगळ्यात आधी तर तुम्हाला मी हे पीठ दाखवते, जे की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की थालीपीठाचं. आणि हे धपाट्यासाठी पण चालतं. आणि मी एवढं स्टोर करून ठेवलेलं आहे, अजिबात काही झालेलं नाही बघा. कुठल्याही प्रकारची जाळी किंवा काही झालेलं नाही आहे. खूप छान प्रकारे राहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं स्टोर करून ठेवू शकता. प्रत्येक वेळेला म्हणजे गिरणीत वगैरे जाऊन दळून आणायची गरज नाही. ही रेसिपी तुम्हाला ब्लॉगवरती किंवा चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे तुम्ही चेक करा की थालीपीठाची भाजणीचं तुम्हाला स्पेशल ब्लॉग आहे, आणि थालीपीठं कशी बनवायची ते पण स्पेशल ब्लॉग दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी कांदा वगैरे ॲड केलेला आहे, त्यामुळे तो न करता आता आपण फक्त थालीपीठं बनवणार आहोत. तर तेच आपण करायला घेऊया. तर आता बघा, मी इकडे जितकं मला बनवायचं आहे तितकं मी आता पीठ घेते. तर मी जवळपास 2 ते 2.5 वाट्या पीठ घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला सगळं काही ॲड करायचं आहे. आता याच्यामध्ये ना मी आलं लसूण पेस्ट, आता मी जाडी भरडी करायला पाहिजे होती. हे आमच्या आरूनं वाटण करून आणलंय बघा, आणि पूर्ण पेस्ट केली. तर तुम्ही असं करू नका, जाडं भरडं थोडं ठेवा क्रश टाईप, आणि तसं वाटून घ्या. मी इथं जास्त ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण पण जास्तीचाच वापरलेला आहे. तर लसूण, अद्रक आणि मिरची हे तुम्ही असं पेस्ट करून घ्या याच्यामध्ये घालायला. तिखट थोडंसं स्पायसी बनवलं ना तर धपाटे छान होतात, त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवा. आणि ह्या पिठामध्ये ना मी जिरं, धन पावडर वगैरे सगळं घातलेलं आहे ऑलरेडी. तुम्ही चेक करू शकता चॅनलवरती. तर ह्या पिठामध्ये त्यामुळे एक्स्ट्राच आपल्याला ह्याच्यामध्ये जिरं वगैरे काही घालायची गरज नाही. तर फक्त मी आलं लसूण आणि ह्याची पेस्ट घातलेली आहे मिरचीची. तर थोडंसं चवीपुरतं आणि कलरसाठी मी 1 चमचा लाल तिखट पण घालणार आहे याच्यामध्ये. बस. आता इथे मी पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालते. मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा, कारण पिठामध्ये घालते आणि पीठ थोडंसं पिठाची चव वाढली पाहिजे, त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा घातले मी मीठ. तर मी इकडे अर्धा चमचा हळद पण घालते.
आता इकडे माझ्याकडे गरम मसाला आहे, तो मी थोडासा घालते, 1 चमचा जवळपास होईल इतपत मी गरम मसाला ॲड करते त्याच्यामध्ये. चवीसाठी ऑप्शनल आहे. तर भरपूर अशी मी कोथिंबीर याच्यामध्ये ॲड करते. जितकी कोथिंबीर जास्त घालाल तितकी चव वाढते. तर झाले, कोथिंबीर आता मी याच्यामध्ये घातलेली आहे. आता हे पाण्याने थोडं थोडंसं करून मळूया. आता हे आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये मी. आता थोडं थोडं पाणी करून हे मी घट्टसर गोळा मळून घेणार आहे. मागच्या वेळेस थालीपीठ जी केली होतीत ना, तर ते थोडंसं मी पातळ ठेवलं होतं, कारण ते आपल्याला थापायचंच आहे हे पण थोडंसं ते म्हणजे पातळ केलं होतं. आता हे जरासं घट्टसर करणार आहे. पाणी घेऊन अंदाजाप्रमाणे आपण हे मळून घेऊया. आता इकडे ना मी थोडं थोडं पाणी ॲड करत मी चांगलं पीठ मळून घट्टसर गोळा चांगला मळून घेणार आहे. मागच्या वेळेस जर मी थालीपीठ दाखवलं होतं, थालीपीठ थोडंसं आपण कपड्यावरती थापतो, त्यामुळे मी पातळ त्याचं जे गोळा आहे तो पातळ बनवला होता. आता हे आपल्याला धप्पाटे करायचे आहेत आणि हे प्रॉपर आपण भाकरी वगैरे करतो ना तशा टाईपमध्ये हे थापून करणार आहे. आणि तो प्रकार जो आहे थालीपीठाचा तो कपड्यावरती आपण पाणी लावून थापत होतो आणि हा जो आहे तो पीठ लावून थापणार आहे. त्यामुळे घट्टसर जसं भाकरीला आपण पीठ मळतो ना त्याच टाईपमध्ये म्हणून हे घट्टसर मळणार आहे. तर इकडे थोडं थोडं, आणि ह्या पिठाला चिकटपणा खूप असतो. ह्या पिठामध्ये कोणी मागचा ब्लॉग बघितला नसेल त्यांच्यासाठी सांगतो की ह्या पिठामध्ये काय काय आहे, भरपूर प्रोटीन आहे. तर ह्यामध्ये मी काय काय दळून आणले ते देखील सांगते. तर ज्वारी, बाजरी सगळं प्रमाण 1-1 किलोचं घेऊन मी स्टोअर करून पीठ ठेवलेलं आहे, तर ते मी सांगते परत. तर 1 किलो ज्वारी, 1 किलो बाजरी, त्याच्यानंतर 1 किलो तांदूळ, अर्धा किलो गहू होतील इतपत मी गहू घेतले होते. त्याच्यानंतर मसूर डाळ, अख्खा मसूर देखील मी यूज केलेला आहे त्याच्यामध्ये थोडा. तर मसूर डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, त्याच्यानंतर धणे घातले होते, अख्खे धणे, त्याच्यानंतर जिरे, आणि हे सगळं मिश्रण मी सगळे जे पदार्थ आहेत ते सगळे मी जेवढे घरात कडधान्य आहेत ना तेवढे सगळे मी त्याच्यामध्ये घातले होते. चांगलं छानसं भाजलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी गिरणीतून चांगलं दळून आणलं होतं आणि ते स्टोअर करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये भरपूर असं प्रोटीन आहे. सगळ्या प्रकारच्या डाळ्या आहेत. मसूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ फक्त मी घातली नव्हती त्याच्यामध्ये, उडदाची डाळ घातलेली आहे. उडदाची डाळ सांगायची विसरली, उडीद डाळ पण घातली होती. त्यामुळे भरपूर प्रोटीन, आणि घरच्यांना किंवा वयस्कर लोकांना किंवा लहान मुलांना आपण हे चांगलं प्रोटीनयुक्त देऊ शकतो. त्यासाठी मी दळून आणलेलं आहे. तर त्याची थालीपीठ आपण एनी टाईम कुठल्याही भाजीपाला, कुठलीही अगदी पालकपासून मेथीपर्यंत, शेपू पण घालू शकतो, किंवा तुम्ही बिटाचे किंवा गाजराचे, काकडीचा पण मी दाखवलेला आहे, असं कोबीचं पण करू शकता. असं सगळ्या प्रकारचे तुम्ही ह्या पिठापासून थालीपीठ वगैरे करू शकता. तर इकडे आपल्याला धपाटे करायचे आहेत आणि धपाट्यासाठी सुद्धा हे पीठ चालतं. त्यामुळे हे मी जशी भाकरी बनवते ना त्या टाईपमध्ये हे सगळं घट्टसर गोळा करून घेतलेलं आहे. आणि जसं आपण भाकरी बनवतो ना त्या टाईपमध्ये मी आता हे धपाटा बनवते आहे. तर आमच्याकडे धपाटे उपवासासाठी खाल्ले जातात. तुमच्याकडे काय खातात हे नक्की मला कमेंट करून सांगा. उपवासाला जो भावाचा उपवास आपण पकडला जातो, तर छानसं असं मी आता थापून घेते. चांगले येतात थापायला, अजिबात चिटकत वगैरे नाही. जसे आपण भाकरी बनवतो ना तशाच टाईपमध्ये हे बनले जातात. आणि सोमवारी नागपंचमी आहे, तर नागपंचमीसाठी आमच्याकडे उकडीचे कानवले केले जातात, जे की तांदळाच्या पिठापासून उकड केली जाते. आणि त्या उकडीचे आपल्याकडे जसे आपण उकडीचे मोदक बनवतो ना त्याच प्रकारे आपण उकडीचे कानवले देखील केले जातात. म्हणजे करंजा आपण बोलू शकतो त्यांना. उकडीच्या करंजा देखील केल्या जातात. त्याच्यामध्ये गूळ आणि खोबऱ्याचा किसाचं सारण केलं जातं आणि ते भरून त्याचं उकडीचे मोदक नाही, करंजा केल्या जातात. ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल. तर असो, तर इकडे छान थापून घेऊया आपण धपाटे. थालीपीठच तोंडात येतात माझ्या सतत. तर धपाटे छान असे बनवून घेऊया. आणि छान असा मोठाच्या मोठा मी धपाटे बनवलेला आहे. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते मी झाडून घेतलेलं आहे आणि जसं आपण भाकरी टाकतो ना त्याच प्रकारे आपल्याला हे टाकायचं आहे. आता चांगलं थोडंसं खालून शेकत आल्यानंतर ना आपल्याला याच्यावरती पाणी लावायचं आहे. आता आपण पाणी लावल्यानंतर भाकरी कसं परततो, पण हे म्हणजे परतून टाकायचं नाही आहे. तर हे छानसं पूर्णपणे चांगलं प्रॉपर पाणी लावून घ्यायचं याच्यावरती आणि मग कडेनं थोडं थोडं ना तेल सोडायचं आहे आणि मग झाकण लावून द्यायचं.
असं प्रॉपर त्याला पाणी लावून घ्यायचं सगळं. थोडंसं कडेनं मी तेल सोडलेलं आहे. भाजल्यानंतर वरून तुम्ही लोणी किंवा तुपासोबतसुद्धा खाऊ शकता. ठेचा आणि धपाटे आणि दही याचं कॉम्बिनेशन हा एकच नंबर लागतं आणि खरंच खूप प्रोटीन निघतं आणि खूप मस्त क्रिस्पी होतात. तर थोडंसं झाकण लावून एक 5 ते 7 मिनटं हे वाफवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपला धपाटा तयार होतो. थोडंसं आता बाकीचं जे पीठ आहे ना ते असं भाकरी करताना जसं आपण मळतो ना पाण्याचा हात लावून, त्याप्रकारे थोडं थोडं करून हे पाणी लावून आपण मळून घ्यायचं. छानसं सैलसर करायचं. जशी भाकरी आपल्याला थापायला लागते ना पीठ त्याप्रकारे करून घ्यायचं आणि मग परत ते थापून घ्यायचं. तर इकडे बघा चांगला वाफलेला आहे धपाटा. आता तो पलटी करायचा. हे बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप क्रिस्पी असा दिसतो आहे आणि खायला खरंच खूपच उत्तम लागतो. आता मी दोन्हीकडून चांगलं शेकून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल की खूप क्रिस्पी झालेला. वरून मी तेल थोडंसं लावलेलं आहे. खाताना तुम्ही त्याच्यावरती तूप लावू शकता किंवा लोणी. तर बाकीचे मी सगळे असंच प्रकारे करून घेते. तर आजच्या या उपवासासाठी ना आपण धपाट्याबरोबर ना काळे वाटाण्याची भाजीसुद्धा करतो. तर काळे वाटाणे काय मला आवडत नाही, त्यामुळे घरात मी आणलेच नव्हते काळे वाटाणे. त्यामुळे घरात जे कडधान्य भिजत घातले होते तेच मी बनवले. थोडंसं छोले शिल्लक होते आणि थोडीशी मटकी पण शिल्लक होती. तर त्याचीच मी भाजी बनवली, उसळ बनवली त्याची आणि धपाट्यासोबत तीच आता आपण खाणार. तर एकीकडे मी उसळ पण बनवून घेतली आणि एकीकडे बाकीचे धपाटे करते, म्हणजे करून पण झाले होते आणि थोडेसे बाकी होते. तर ते होत आले होते आता. आणि ह्याच्यानंतर मला ठेचा पण बनवायला घ्यायचा आहे. ठेचा काय मी करणारच नव्हते, पण अचानक मनात आलं म्हणून मी ठेचा करायला घेतला. तर हिरव्या मिरच्या ज्या आहेत, हिरव्यागार अशा मिरच्या होत्या आणि खूप तिखट होत्या. तर मी थोडंसं तेल आधीच तव्यामध्ये घातलं होतं. त्याच्यावरती मी अशा मिरच्या खोडून त्याच्यावरती टाकत होते. आणि ठेचा मला प्रचंड आवडतो आणि ह्याच्यासोबत धपाट्यासोबत ना धपाटा, ठेचा आणि दही कॉम्बिनेशन खरंच खूप मस्त लागतं. नक्की करून बघा. तर त्याच तव्यामध्ये मी मिरच्या चांगल्या भाजून घेते आहे. मिरच्या चांगल्या भाजत आल्या की आपल्याला त्याच्यामध्ये लसूण पण ॲड करायचं आहे. आणि बाहेर पाऊस आणि खमंग असे पदार्थ घरात केला की खरंच तोंडाची चव अजून वाढते आणि ठेच्यामुळे ज्याची तोंडाची जी चव गेलेली असते ना चव परत येते. त्यामुळे पावसाळ्यात तर ठेचा पाहिजेच पाहिजे घरात. थोडंसं शेंगदाणे पण ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये. आता हे चांगलं भाजून घ्यायचं आणि मिक्सरमधून मग काढून घेऊया आपण फिरवून. जाडसर घेऊया, जितकं जाडसर होईल तितकं आपण जाडसर हे प्रमाणात काढून घेऊया मिक्सरवरून. थोडंसं मीठ पण ॲड केलेलं आहे लागलंच, जेणेकरून ते चांगलं भाजून निघेल त्याच्यामध्ये. तर उद्या श्रावणचा पहिला सोमवार आहे. तर तुम्हाला श्रावणाच्या ॲडव्हान्समध्ये तुम्हाला माझ्याकडून पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर इकडे छोलेची पण भाजी झालेली आहे. इकडे मिरच्या वगैरे चांगलं भाजून घेतलेलं आहे ते पण. आता आपण हे मिक्सर जारमध्ये काढून घेऊ सगळं. थोडंसं थंड करायला आधी घेऊ ताटामध्ये काढून आणि मग थंड झाल्यानंतर मग मिक्सरमधून फिरवून घेऊ. कारण लागलंच गरम गरम जर वाटलं ना तर ते मग राहणार नाही, स्टोअर करू शकत नाही. मग त्याला पाणी सुटेल, म्हणजे घाम आला तर मग ते लगेच खराब होईल. त्यामुळे प्रॉपर मी थंड केले आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमधून वाटून घेते. आणि उद्या नागपंचमी दिवशी आमच्याकडे ना मातीची नागोबा जे असतात ना ते घरोघरी आमच्याकडे कुंभार येऊन ना देतात घरी आणि त्याची आम्ही घरी मग छानशी पूजा वगैरे करतो. त्यामुळे अशा प्रकारे सेलिब्रेट करतो. ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेलच. तर इकडे ठेचा झालेला आहे बघा आणि मग मस्त अर्णवला म्हटलं की सगळं तयार आहे, नैवेद्य वगैरे चांगला दाखवून घे तोपर्यंत मी ही बाकीची ताटं वगैरे सगळ्यांची लावून घेतो. कारण हे आले होते आणि मग जेवायला लागलंच. आम्ही नैवेद्य झाल्या लागलं जेवायला बसणार होतो. त्यामुळे अर्णवकडे हे आज काम दिलं होतं. आणि नैवेद्य बघा किती प्रकाराने कसा दाखवतो आहे. पहिल्यांदा दाखवलं आहे त्याने नैवेद्य, त्यामुळे गोड मानून घ्या. तर हळूहळू शिकतो आहे. तर असंच नैवेद्य वगैरे दाखवून घेतला त्याने.
आणि हा जो पार्ट आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारचा आहे, नागपंचमी दिवशीचा. नागपंचमी दिवशी सकाळीच देवपूजा वगैरे छानशी केली. जानूने आज देवपूजा केलेली आहे आणि महादेवाची पिंड वगैरे छानशी अभिषेक घालून त्याची पण पूजा केलेली आहे. तिने चौरंगावरती पूजा वगैरे मांडलेली आहे. तर त्यांना मी इकडे नारळ द्यायला सांगितलं होतं, कारण त्याच नारळाचे आपल्याला नंतर उकडीचे करंजा बनवायचे आहेत, म्हणजे कानोले बनवायचे आहेत. आणि ही जी पिंड दिसते ना महादेवाची, ती मातीपासून बनवलेली आहे, चिखलापासून, आणि ते आमच्या आर्णवने बनवलेली आहे. आणि तुम्हाला म्हटलं की जसं नागोबा आमच्या घरोघरी येऊन देऊन जातात कुंभार, तर तो नागोबा दिला होता. छानशी अशी पूजा जानूने केली होती, बेलपत्र वगैरे घातले होते छानसे. आणि छान तिने घरातली महादेवाची पिंड, गणपती वगैरे छान असे चौरंगावरती रांगोळी वगैरे काढून छान पूजा केली होती. हुंबरटासुद्धा तिने आज लेपन करून पूजला होता. पहिल्यांदा तिने आज हळदीचं लेपन करून उंबरटा पूजला होता. आणि सकाळचं वातावरण मस्त असं झालं होतं, थोडंसं ऊन पाऊस असं वातावरण होतं. सकाळपासून ऊन आहे, आता दुपारनंतर बघू ऊनच राहते का पाऊस. आणि समोर समर्थ जो आमचा आहे त्याने छकडा बनवला होता छानसा, आणि टप्पी आमची त्याच्याकडे एकसारखं बघत थांबली होती. इकडे यांनी ताईबाईलासुद्धा आमच्या नैवेद्य नाही, ताईबाईलासुद्धा नारळ देऊन घेतला, कारण बऱ्यापैकी अमावस्याला पण दिला होता, पण आता आहे म्हटलं नारळ एक्स्ट्रा, म्हटलं ताईबाईला पण देऊन घ्या. आणि तेच नारळ आपण दुपारनंतर आता त्याचे उकडीचे कानोले वगैरे करणार आहे. हिरवागार असं ना झाडं झाली होती, त्यांनी निसर्ग असं हिरवागार वाटत होतं. मागे आल्यानंतर झाडांच्याकडे बघितलं की छान वाटतं, पण खाली सगळं चिकचिक झालेलं आहे ना, त्यामुळे नको वाटतं. तर यांनी बघा मला 2 नारळाचं पाणी काढून आणून दिलं होतं, आणि मला पाणी प्यायला खूप आवडतं नारळाचं, त्यामुळे म्हटलं की आता ते माझ्या हातात आणून दिले म्हटल्यावरती मीच संपवणार. तर असं व्हिडिओचं एंड आता इथंच करते. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.